नमस्कार मित्रांनो, मी अक्षय वानखेडे आपला IBPS करंट अफेअर या चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आज आहे दिनांक 31 डिसेंबर 2025 आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी GMC मिरज सांगलीचा पेपर संपलेला आहे आणि प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत ते आता आपण बघणार आहोत। सर्वात प्रथम आपण GHK बघणार आहोत। मित्रांनो, पहिला प्रश्न आपण बघू शकता की मिस युनिव्हर्स फातिमा बोस कोणत्या देशाची आहे? हा प्रश्न आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 2, गंगटोक कोणत्या राज्याची राजधानी आहे? हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 3, बिहारचे मुख्यमंत्री विचारले होते, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 5, ओमानची राजधानी विचारली होती, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। बानू मुश्ताक यावर प्रश्न विचारण्यात आला होता, मित्रांनो हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक 7, विष्णू भावेचे पुस्तक असा काहीतरी प्रश्न आलेला होता। प्रश्न क्रमांक 8, वि स खांडेकर यांची कादंबरी विचारण्यात आली होती, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर ऑलिम्पिक किती वर्षांनी होते असा प्रश्न विचारण्यात आला होता। त्यानंतर पियुष गोयल यांच्याकडे कोणते खाते आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 11, कृषी सोलर पंपमध्ये कोणत्या राज्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव बनवले आहे असा प्रश्न विचारण्यात आला होता। मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेला आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 12, प्रवासी भारतीय दिन कधी साजरा केला जातो असा प्रश्न विचारण्यात आला होता। याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे, साईडला आपण बघू शकता। पहिले राष्ट्रपती विचारण्यात आले होते, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याच्यामध्ये लॉंग फॉर्म विचारलेला होता। मित्रांनो, हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे, साईडला आपण बघू शकता। गुढीपाडवावर प्रश्न विचारलेला होता। त्यानंतर शिपाई बंड असा काहीतरी प्रश्न विचारण्यात आलेला होता। त्यानंतर WHO मुख्यालय कुठे आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता। 31 ऑक्टोबर दिनवर प्रश्न विचारण्यात आला होता, मित्रांनो हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। त्यानंतर प्रश्न 19, दार्जिलिंग रेल्वे युनेस्को साईटवर प्रश्न विचारण्यात आला होता, यावर सुद्धा आपण पेड बॅचमध्ये माहिती दिलेली आहे, साईडला आपण बघू शकता। प्रश्न क्रमांक 20, नाबार्डचे कार्य विचारण्यात आले होते, साईडला आपण बघू शकता, यावर आपण पेड बॅचमध्ये माहिती दिली आहे। त्यानंतर 1885चे राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कुठे झाले होते हे सुद्धा आपण पेड बॅचमध्ये घेतलेलं आहे। मित्रांनो, आपल्या 51 रुपयाच्या बॅचमधून किती प्रश्न आपल्याला इथे आलेले दिसत आहेत? मित्रांनो, आपली पेड बॅच विकत घेण्यासाठी 85 52 84 64 62 या नंबरवर व्हॉट्सअपद्वारे हाय मेसेज करायचा आहे। यानंतर आपल्याला डिटेल माहिती मिळणार आहे। धन्यवाद।